अगं मम्मी कशासाठी घेतलं ग ती? अरे आवळे आहेत ना ते आवळे घेतले ना. आवळ्यातच बागी घेतले नव्हते का मी? लोणचं केलं होतं त्याचं. राहू दे हा. मी त्याचा आता मुरब्बा करीन. मुरब्बा राहिला माझा करायचा. तुला खायचं आहे का? देऊ का एक दोन? खाणं चांगला असते आवळा खाणं. हे, तुरट तुरट लागते बाप्पा तो. किती आंबट लागते. तुरट लागते तोंड सगळं असं असं कसं तरीच होते. मग मला नाही या पाहिजे ते. दे. किती चांगला लागते. चांगला असते बेटा तो. चांगले पदार्थ खाल्ले पाहिजेत. सिजनेबल आहे आवळा. का 12 महिने भेटते का? मग जेव्हा भेटते तेव्हा खाऊन घ्यायचा. व्हिटॅमिन सी असते त्याच्यात. हा, आमच्या टीचरने सांगितलं होतं. पालकात व्हिटॅमिन सी असते, ऑरेंज मध्ये असते आणि लिंबूत असते. हो. मी 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 पाठ करायला लावलं होतं ना मम्मी. तर मी मी सांगितलं होतं बरोबर. तिन्ही नावं सांगितली मी. मला टीचरने व्हेरी गुड म्हटलं होतं. हा हा. हो. चहा आता कर अभ्यास. ती बायबर कशी अभ्यास करून राहिली. मामी ते खोटं बोलून राहिली. अभ्यास नाही करून राहिली ते. मला तर पुस्तक दिसले तिच्याजवळ. अभ्यास करून राहिली ते. नाटक नाटक करून राहिली ते. काहीच नाही, पुस्तक घेऊन बसली आणि झालं. काही वाचून नाही राहिली आणि काही नाही. मला म्हणते मी मनातल्या मनात वाचतो म्हणते. मम्मी, मनातल्या मनात वाचता येत असते का? वाचतो म्हटलं तर जोरातच वाचायला लागते ना. त्याशिवाय कसं वाचता येईल? मला काय म्हणते, पप्पा वाचतात तसं मी मोठ्या माणसांसारखं मनातल्या मनात वाचते. मनातल्या मनात कुठं वाचता येते का? बरं जाय तू वाच. तू जोरात वाच. तू इकडे बस. तिला तिकडे बसू दे. हं? जा करा मग. चला चला मग. पप्पा आले की आपल्याला सामान आणायला जायचंय. तुम्ही जासान का? हो का? येईल ना, येईल ना, मी येईल ना. मम्मी, आपल्या सोसायटीत कोणीच कलर खेळून नाही राहिलं. माझा एकही मित्र म्हणते खेळत नाही म्हणते कलर. ते पाणी नाही आहे, केमिकल वापरतात ना मम्मी कलर मध्ये. तर मग त्यांच्या घरी नाही म्हटलं तर ते ती खेळणार नाहीयेत. मम्मी, मग मी पण नाही खेळणार. माझे फ्रेंड्सच खेळत नाहीत तर मग मी कशाला खेळणार? हो ना. आजकाल तर बाबा ते केमिकलचं सगळं घोर आहे. चांगलं तर काही ठेवलंच नाही. नुसतं केमिकल. ज्याचे त्याच्यात केमिकल. पाण्याने खेळू शकतो ना ग मम्मी आपण होडी मग. त्याला म्हटलं ना मी सौरभला, म्हटलं आपण पाण्याने खेळू. तर त्याचे आप्पाजी म्हणतात, ए मूर्खा, पाणी तरी आहे का आपल्या इथं? तसंच तर आपल्या सोसायटीत पाणी येत नाही. आता मार्च महिना लागला, आता पुढच्या महिन्यात आपल्याला टंचाई येते पाण्याची. आणि तू पाण्याने होडी खेळतो का? असे रागवले मला. बरोबर आहे बेटा. बरोबर आहे त्याच्या आपाजीचं. पाहिलं नाही का मागच्या उन्हाळ्यात आपल्याला किती त्रास झाला पाण्याचा. टँकर आणावं लागले ना मग. तरी पाणी नव्हतं पुरत ना. मग बरोबर आहे त्याच्या आपाजीचं. आता पाणी वेस्ट गमवायचं. नंतर मग उन्हाळ्यात आपल्याला किती त्रास होते पाण्याचा. मग का होडी खेळायचीच नाही का ग मम्मी? अरे चांगल्या रंगाने खेळा ना. टिक्का लावायचा ना थोडा थोडा. असं का भूतासारखे तोंडच रंगवा लागतात का? त्यालाच का होडी खेळणं म्हणतात का? भरपूर पाणी सांडणे तसं नसते. कोरड्या रंगाचा पण खेळला येते. फुलांची होडी खेळायची. फुलांची होडी खेळल्याने काहीच होणार नाही. आ? कुठलंच केमिकल वापरलं जात नाही. आपल्या निसर्गाला हानी पोचत नाही. काहीच नाही. छान फुलांची होडी खेळायची. अरे यार मम्मी, हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. थांब आता सौरभला सांगतो मी. आपल्या सोसायटीतले खालचे सगळे फुलं तोडून आणतो. लेकराला काही सांगितलं की झालं. त्याला कुठे एवढे फुलं भेटतात काय? बरं पण आयडिया चांगली आहे की नाही? तुम्ही पण सांगा बरं. आयडिया खराब आहे का चांगली आहे? तर चांगली आहे ना. पाणी नाही आहे, जास्त पाणी सांडायचं नाही, केमिकलचे रंगही वापरायचे नाहीत. पण फुलं तर आहेत ना. आणि त्या कारणानिमित्त आपण पुढच्या वर्षी फुलांनी होडी खेळण्यासाठी या वर्षी फुलांची झाडं तरी लावू, है ना? म्हणजे झाडही लावले जातील. माझी आयडिया खराब नाही, चांगली आहे. सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ए सौरभ, अरे इकडे इकडे, माझी मम्मीने आयडिया दिली, फुलांनी होडी खेळूया आपण. अरे तुषार, असं ओरडत जातो का? अरे बाबू, रंगाई ना, काही नाही ना. रंगाई ना, होळी आहे ना, होळी. राहू दे ना, त्याला समजते का? तू भिऊन राहिला त्याला. राहू दे बाबू, काही नाही ना, काही नाही. ए बाई, पुसून टाक, पुसून टाक. थांब थांब, मी पुसून देऊ का? आईले लावू का? आईले? अबे आईले लावतो मी. मला लावू का? हा? अरे सगळे लावत असतात ना, काही नाही ना. रंगाई ना तो. अहो त्याला भेव लागू राहिला. बाबू शिवा, रंग आहे ना तो. काही नसते. दीदी आहे ना. आईने लावला. नाही ना. राहू दे ना पिंकी, तू भिवून राहिला. राहू दे.
जाऊ दे, जाय बाहेर खेळ, जाय बाहेर लेकरेसन खेळ. अरे माझी साडी खराब करून राहिली. जाय बाहेर खेळ, तो भेटते, तो नाही खेळत. चाल ना शिवा, चाल ना बा, मी दाखवतो बाई लेकरं पाय कसे रंगले. हा पिंके, तू भीती ना वा, राहू दे ना वा. जाय तू खेळ जाय. हो ना बाबा, रडून राहिला. मला वाटलं त्याला मजा येईल होळीची, रंग खेळायची, तर तो रडते. त्याला समजून नाही राहिलं. ये माझ्याजवळ येतं काय? ते लेकरही गेले त्यातून तोंड काय बेरे करून तेली भेला तो. तू आली ती रंगाची वाटी घेऊन. त्याला वाटते का हाय लेक, म्हणून तसा करू राहिला तो. राहू दे, मी चालली बाहेर. हा, रडू नको. आई पुसून टाकू त्याचा रंग. न्यायबरी आले मला स्वयंपाक करायला. न्याय आले तर ती बसत ती पाहिजे ते लेकरं आली की अजून भिनतो. ये रे बाबू, चल चल आपण बाहेर चलते काय? चल आई स्वयंपाक करते मग. चल. अबे काली भेटक आले का, रंग आणले का म्हटलं, खीन हा पिचकारी आणली आले काहीच नाही लेकाचा फाटर पिंग्या. पाणी ती पिंकी कशी रंग खेळते. लहान आहे ना तो, त्याला नाही कळून राहिलं. जा पुढच्या वर्षी खेळते तो रंग. आता औंधा फेते तो. ए आई ग, अगं आई, आज ही झोपली. बरं टाक ना मग तिथं, तिला गादीवर टाक. मग पाण्यात टाक का? हो पाण्यात टाका ताईला. मी तिकडे येते आता थोडीशी. इथं गादीवर झोपलं की मग मला इथेच बसावं लागतं. एका जागी बसून बसून मला बोर होते. मला बाई रश्मीची बाई तीन बाई हिंडते साऱ्या घरभर. आवा हिंडत नसतात ना माय, काही 6 महिना तर नाही पाळून राहिली हे पोरगी, पण आरामही नाही करून राहिली. मी तसं नाही म्हणत, पण आराम तर करतो जीवाली. बाईली नीज होत ती, तूही नीज घंटात भर. हा आता अंग धुतले सर झाला, आता निजा मस्त तूही झोपती, आराम होते बाई रश्मी. काही निरा झोपत नाहीस, काही नाही. कानाला तर बांधलंच नाही त्या पहिल्या दिवसापासून, पण कमीत कमी झोपतो खरी. एवढं बसतही नसतात. सोपं नाही रश्मी, तुला वाटून राहिले. आता तुला सोपं वाटून राहिलं, पुढे लय त्रास होईन तुले. तर काहीच नाही पाहिलं बायकपणात. मी का झोपूनच राहू का वा? काही नाही, एवढ्या गोळ्या घेतल्या, कॅल्शियमच्या गोळ्या आहेत मला, सगळंच आहे. काहीच नाही दुखत माझं. कुठं दुखते माझं? काही नाही झोपा लागत. मला नाही आवडत झोपून झोपून. माझे केस खराब होतात. हायतच किती बुटुक बुटुक केस, ते खराब होतात. आता केस वाळव साजरे. मला नाही आवडत मोठे केस. मी असंच ठेवणार. आणि माझ्या रावीची पण हेअरस्टाईल मी अशीच करणार. अशीच ठेवणार. आम्ही दोघी जणी अशाच छान दिसू. मी नाही वाढवत केस, मला नाही आवडत लांब केस. बरं आहे माय, तुला कोणती गोष्ट ऐकली. बरं टाकतील तर तीच, आणि तू बी नीज बरं घंटाकभर तिच्याजवळ. नीज आता घंटाकभर. मग स्वयंपाक झाला मला की मग मी आवाज देतो तुला जेवायली, मग तू जेवजो. हा आता नीज. नाही झोपत ना ग मम्मी मी, मला झोप नाही आली ना. आता तर उठली मी, अजून झोपून ठेवते मला. तिला पाळण्यात टाकतो, मी हॉलमध्ये बसते आता थोड्या वेळ. रश्मी हॉलमध्ये तर बाबा ते काका आहेत तिकडे, ते माणसं बसेल आहेत. काय होऊन राहिलं? कोणते काका आहेत? आपल्याच गावचे आहेत ना? म्हणजे का नवाळे आहेत का काही? मला का त्यांच्याजवळ जाऊन काय हिशोब लिहायला लागते का? बसते मी तिथं जाऊन. काय होऊन राहिलं मग असत ना? हे का माझं सासर आहे का? माझे सासरे बुवा बसलेले आहेत. बघ कोणीतरी आलो, आपण कसं जाव? बाबा आहे ना, कोणी गावातलेच काका असतील. बरं त्यांच्यासोबतही बोलणं होते. कोण आलं बाई? मला बाई रश्मीची डोक्याचा पत्ता नाही, म्हणूनही केस नाही त्या डोक्यावर. बरं आहे हो त्याला, अक्कलही कमी, ते बुटकी केसही कमी. बरी जोडी जमली. डोक्याचा पत्ताच नाही तो आल्या. अहो 6 महिना होईल बाई तीन बाई अशी हिंडते तरी काय? चाललं नवाळे माणसं कोणी चालते तुझी बशारी. हाताबोटाच खोलीच्या बाहेर ना निघू देत जायत. तू आता माहिती काहीच नाही पाहिलं. राहू दे बोलू नको. झोपूनच राह तुम्ही. तुला तसं वाटते मी झोपूनच राहिली पाहिजे. झोपतो मग मी. हा झोप. मला वाटते तू झोपली पाहिजे. झोप घंटाकभर. अंगावर घे चाजरा आणि झोप लागू दे. लाईट बंद करून टाकतो. हो मला झोप नाही. माझा मोबाईल दे ग आई, तिथं चार्जिंगला लावला होता. मोबाईल नाही पाहा लागत. काहीच पाहत नाही पोरगी. मोबाईल काय पाहिजे तो, बसते काय तर टीव्ही काय पाहिजे तो, सारा घरभर काय हिंडते. अंगात सुटर नाही, कान आले नाही, गरम पाणी तर काही पिलीच नाही. मग सकाळ मलाच हे करशील म्हणजे आईनं मला सांगलं नाही. मला आता त्रास होऊन राहिला, पुढे लय त्रास होते व बाई. कंबर दुखते. आता अंगात ताकद आहे म्हणून तुला काही वाटून राहिलं नाही, पण पुढे बायतपणात पाहिलं नाही, काळजी घेतली नाही की लय त्रास होते व मा. ऐक जराशी, तू मायच हव मी तुला भल्याच सांगतो. नीस बरं बिचारे झपकाड साजरी. बरं कल्ला नको करू. आई तुम्ही काय केलं व होळीले? पुरणाची पोळी केली शिन तुम्ही? भजी करत का? खात का तू? भजे गिजे नाही करत हो माय. काही नाही, निवेदापुरती पुरणाची पोळी करतो, बाकी काही करत नाही. तुला चालत नाही ना, मी काय करू?
काही करत नाही हो बाई. नाही हो, मला कुठे देतं का तू पुरणाची पोळी? माया रावीले दे ना. ए छकुले, खाता का पुरणाची पोळी? उठू नको दिले. नीच मुकाट्याना भल्ली गेली पुरणाची पोळी खाणारी. तुमची कशी चालू आहे होळी? आमचं तर काही नाही, असं आहे बाबा, काहीच नाही होळीचं. आजही आई वरण करते, मेथीची भाजी करते आणि पोळी करते माझ्यासाठी. तुम्ही पुरणाच्या पोळ्या खात असता नाही ना? भजी माझ्या नावानं उतर जा, एक मारावीच्या नावानं भजा. बरं, तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मज्जा करा. आम्ही पुढच्या वर्षी करू, आम्ही पुढच्या वर्षी खेळू होळी. मग रावी खेळीन पुढच्या वर्षी होळी. साजरा गाठी आहे रे, साजरा आहे. हरभरा होते औंदा पाहुणे येईल. हो, गाठोड तर दिसून राहिला. साजरा आहे, वाळलाय साजरा. यंदा पीक कोणते हे बी दुसरं होतं म्हणते ना. हो, दिसूनच राहिलं ना न्यार. आमच्या इकडला जसं दाना ना असा बारका राहते गाठ दाणेला राहतात एका गाठ्यात. या एका गाठ्यात एकच दाना आहे, पण दाना टपुरा आहे. हे हे बी न्यार आहे म्हणे. सांगे ना मला, तो बी घेतलं तर वक्तीच सांगे. बी घेऊन माघारून चालता ना, इकत आणलं तर येता येता माघारी चालता. सांगे मला यंदा दुसरं बी आणलं म्हणे बाई. ते काय आता हे राहत्या निघत राहतात नेरे नेरे. माय पोरी अलग अलग पेरतात दरवर्षी. आम्ही काय करू बाई, यातलेच हरभरे ठेव, यंदाचे हरभरे ठेव, ववचू घालून हे तीन पुढच्या वर्षी तेच पेरू. आता पोरं तशी करत नाहीत माय, इकत आणतात दर साल बी. कितकाला बाग असते माय बी. हो ना, तुमच्या दोन्ही पोरं पेरतात हरभरा नाही पावर. हरभऱ्याचे पीक आहेच ना समजा. हो, आमच्या इकडे तर माय लय हरभऱ्याचे पिकाचे वावर आहेत. हो माय बाई, बम पिकते, पिकच आहे ना आमच्या इकडे. सरायचं असते, आमचंच नाही सरायचं असते. काही काही जण तर लागे कोरं ठेवतात वावर या हरभऱ्यासाठी. हो, मस्त पीक होते ना. पाणीची सोय आहे, पाणी द्यायले पाणी देतात लागे. फवारे फवारे तर आजकाल बिना फवाऱ्याचं तर काही होतच नाही माय. हो ना, तुमच्या घरी जमिनी लय आहे ना. दोन्ही पोराई जवळ 8-8 एकर झाली नाही. 9-9. हो, 9-9 आहे दोघाई जोडी. आणि आमच्या जवळचं ते 2 एकर जसं समजा ते आमच्या नावानं ठेवलं आता बुडाबुडीले. हो का, असं असं. हो हो. हो ना, पाहिजेच ना माय, आपल्याला आपल्या म्हातारपणाची सोय. हं, तसं तसं सुना काही आणून गिरून देत नाहीत, काही केलं गेलं तर असं काही नाही. नाही, हं हं, कायले नाही. नाही, म्या म्हणलं आता असं सणावार आले कायले काही भाजी घेऊन का काही असं, का काही नाही नवायचं. आता ह्या पोरी सोरी करतात ते ना नाही नवायचं. हं, काहीच नाही. हे लाईनी तरी येते अशी बशा उठायला बोलेले. ठीक आहे, ताटगीट घेऊन नाही येते खांद्या बागते आलंच तिला काही वाटलं. तो काही ना काही आणि ना खांदी भाजी गिजी राहते, ते इडल्या गिडल्या करतात बाई, हमेशा करतात त्याच्या घरी. आता लेकरं आहेत खाणारे, येते त्याईले सामायनी आहे समज, तर वस्ताही आहेत ना माय सगळे. तर करतात ते हमेशा. वाटलं ते एखाद्या बागती येते ते घेऊन. ती तिला काही गराने करायचे असले तर यानं काही म्हणलं काही झालं दोघायचं, मग आपल्याजवळ त्याच्याच नावाचे फुटाने फोडायला येते. तुमच्या लेकानं असं म्हणलं आणि तुमच्या लेकानं तसं म्हणलं करत. असं. हो, हालाय ना जरसा किचकट आहे. चालूच राहते त्याचं काही ना काही, ते की ऐकत नाही. शब्दाला शब्द वाढतच राहते. आणि तो तसा खाई स्वभावाने जरा तमशीट. मोठा कसा काहीच नाही म्हणत बायकोले. त्याच्यानं त्याचं चांगलं आहे गुलगुलू. हे लायनाचं कसं आहे, लायना जसा खाय जरा तमशीट आणि हे तशी हेवाडी आहे कर्या सवराली. त्याच्याने यायचं लय चालते. मग येते असं म्हटलं मले आणि तसं म्हटलं मले आणि असं केलं आणि तसं केलं. आपण हो हो करून ऐकून घ्या. काय करता, काही येत येत नाहीत. काही नाही. हे नवायचं केलं का, हे आणलं का, हे घ्या बाबा का, हे घ्या आई. पोरं येत नाहीत आणि सुनाही येत नाहीत. तेले काही काम पडलं तर येतात. हो ना, सांगा तर दोनच पोरं. हा, तिला वाट समजायला पाहिजे आता माय बाप कितीक दिवस करतीन, कितीक दिवस धावतीन. आता भाऊचंही वय झाला, आता त्याच्यानं होते काय. आता पोराईनंच पीक काढून दिलं तर काय फरक पडते. हा, नाही माय, त्याचं म्हणणं होतं ते 2 एकर आम्हाला देऊन द्या, 1-1 एकर जसं. बुडाबुडीचं ठेवू नका काही. मग आम्ही देऊ उचललं. पण ते मग हिसावाटीच्या वक्ती माहिलं दांगड होता. माई लाईनी बहीण आलती आशा. आशा आलती लगे मुरली किसना. मग तिनं लय समजावून सांगलं त्याला, जसं धगधगपट केला. नाही नाही, या बुडाबुडीच्या नावानं 2 एकर असूच द्या. मग ती जिवार आली त्यापासून त्याच्या. असं आहे ते, लय कित्ता आहे तो. जाऊ द्या, पण आता बरं आहे त्याच्यापेक्षा. ते मग अलग अलग झाले माहिती आहे ना, नवीन नवीन घरं घेतले. आम्हाला ते गाईचा कोठा दिलता, तोही वेळे लायण्यानं गाय बांधा लागते गाय बांधा लागते करून खाली करून घेतला होता. मग हे माझ्या बहीणनं भांडण गिंडण केलं जरा आशीनं.
तर त्याच्यानं मग ते दिलं जुनं घर आम्हाला आणि ते 2 एकर. त्यापासून मग ते जास्त बोलत नाहीत हे नाहीत फुगेल आहेत ना जरा. त्याचं म्हणणं होतं की काहीच नाही द्यायचं बुडाबुडीले, राहतील असेच बुडाबुडी आमच्यात आणि आम्ही देऊ वाटलं तर. पण त्या तसे नाहीत ना माहिती. आता आपल्याला काले उरावर घेऊन जायला लागते बाई सांगा. आता आपल्याला का हातानं करून खायचं लय हरी काय काय, पण त्या लायकीचे नाहीत ना. काय करता, जाऊ द्या. लय कित्ता हाय सर आयुष्याचा. हो माय, सरायचाच असते बाई. आ जाऊ द्या. मग आता माहेर जवळ आहे तर येतो बाई अति. आ मला काय सकाळून येणं संध्याकाळी जाणं म्हटलं तरी जातो मी. गाव जवळच आहे आणि घरी काही टेन्शन नाही. म्हणून येतो माय हमेशा हमेशा. आणि तेवढंच मिनाले मग आता नाही दिले गरज, तुम्ही हा माय करू लागेले. पण जसं असलं तर मग मी येतो अडीपोळीले दिले काही करू सरू लागेले. हो माय सतूबाई येत जा माय बाई. मालक हाय माय, मी आता किती दिवस राहीन पण तुम्ही येत जा माय बाई. तुमचा लय आधार आहे तिले. मग ते सांगते ना मले, मग सांगते ना ते म्हणजे आनंदायचा मला लय आधार आहे बाई. मा पोरीले सोडू नका माय. तिले शेवट लोक साथ द्या. माय बाप का माझ्या जन्माला पुरतात. तुम्हाला दिली ती आता एकदा, तुम्हीच तिचा निभाव करा.